मंडळी, आपल्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या मनोज जरांगेंनी 5व्या दिवशी विजयाचा गुलाल उधळला। मुंबईत धडकलेल्या मराठ्यांनी सरकारला अखेर नमतं घ्यायला लावलं, झुकायला लावलं। 8 पैकी 6 मागण्या मान्य करून घेतल्या। राज्याच्या कानाकोपऱ्यातला मराठा बांधव मोठ्या आशेने मुंबईत आला। ओबीसीतून आरक्षण घेणार या मागणीसाठी गावखेड्यातून आलेल्या मराठ्यांनी सरकारला आपली ताकद दाखवून दिली। सरकारची चहूबाजूने कोंडी केली आणि अखेर गेल्या अनेक दिवसांची मागणी मराठ्यांच्या पदरात पडली। त्यासाठी मराठा बांधवांना ऊन वारा पावसाशी झुंजावं लागलं, पण लढवय्या मराठ्यांनी मैदान सोडलं नाही, निर्धार सोडला नाही। प्रसंगी उपासमार सहन केली, उघड्यावर झोपले, हाल सोसले, पण त्याचं चीज झालं असं म्हणावं लागेल, कारण त्यांच्या मनात आज जल्लोषाची भावना आहे। आरक्षणाची धग सर्वात जास्त ज्या मराठवाड्यात होती त्या मराठवाड्याचा प्रश्न मार्गी लागला असं आंदोलकांचं म्हणणं आहे। तर हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर मराठवाड्यातला मराठा सरसकट कुणबी होईल हा प्रश्न विचारला जातोय आणि आंदोलक मराठवाड्यातल्या मराठ्यांचा हा ऐतिहासिक विजय असल्याचं म्हणतायत। पण काही अभ्यासकांना मात्र यातून मराठ्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही असं वाटतं। दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून मतभेद आहेत। काही जणांना सरकारच्या जीआर म्हणजे ओबीसी आरक्षणाला लागलेला हा सुरुंग वाटतोय, तर काही अभ्यासकांना ओबीसी नेत्यांना हा जीआर म्हणजे आणखी एक लॉलीपॉप वाटतंय, कारण गॅझेटनुसार आरक्षण देण्याची संविधानात तरतूद नाही। जीआर नीट वाचल्यास कळतं की यात गॅझेटचा काही संबंध नाही। गॅझेटच्या आधारे तुम्ही कुणालाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात टाकता येत नाही। गॅझेटमध्ये फक्त आकडेवारी आहे, मग अंमलबजावणी कशाच्या आधारावर करणार असा सवाल विचारला जातो। गॅझेटची अंमलबजावणी करणार म्हणजे नेमकं काय करणार असे अनेक सवाल सरकारच्या हैदराबाद गॅझेटच्या जीआर नंतर विचारले जात आहेत। या सगळ्या प्रश्नांची उकल करणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे तुमची अवस्था आहे, काय झालंय, काय मिळालंय त्याबद्दलची अवस्था माझी सुद्धा आहे। त्यामुळे मी सुद्धा उत्सुक आहे की आज हे सगळं जाणून घ्यायला, आणि त्यासाठीच असणार आहेत मान्यवर तज्ञ पाहुणे जे उकल करून सांगतील। पण त्याआधी बघूया घडलं काय। चर्चेची सुरुवात अर्थातच मला कोंड्रे सरांपासून आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे ते म्हणजे सिद्धांत शिंदे सरांकडे। सर, आम्ही जीआर वाचला, तुम्ही सांगा मराठा समाजाच्या हाती नेमकं काय पडलं या जीआर मधून, काय सांगाल, किती मोठा हा विजय आहे? माझ्या दृष्टीने मराठवाड्यामध्ये जो आरक्षणाच्या बाबतीत कुणबी प्रमाणपत्रातला जे अडथळे होते ते मागच्या वर्षी ज्या वेळेस आपण जात प्रमाणपत्र देण्याचे नियमामध्ये काही ऍडिशनल डॉक्युमेंट्स ते 2024 मध्ये ऍड केलेले होते, आणि ते ऍड केलेल्यामध्ये मराठवाड्यातील अनेक रजिस्टर्स, त्यानंतर जेल एंट्रीज असतील, वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी विक्री झाली असेल, हे सगळे डॉक्युमेंट कोणते कोणते रीड करावेत हे पुरावा म्हणून वापरावेत असं ऍडिशन मागच्या नियमात केलेलं आहे। त्यामध्ये आता अजून जे ऍडिशन होईल ते ह्या हैदराबाद गॅझेटियरचं होईल, आणि हैदराबाद गॅझेटियर मधला रेफरन्स घेऊन हा जो जीआर काढलेला की पात्र व्यक्तींना हे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, तर त्यामध्ये आता ज्यांना ह्याच्यामुळे मिळणार आहे त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। परंतु हा जीआर अधिक सुस्पष्टता येण्यासाठी शासनाने त्या बाबतीतलं सगळं व्यवस्थित डिक्लेरेशन जर केलं तर त्याचा निश्चितपणे काही प्रमाणामध्ये ठिकठिकाणी त्याचा जो हर्डल आहे, ज्यामध्ये अडथळा आहे, काही गावांमध्ये नोंदीच नाहीत, त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक गृह चौकशीचा उपयोग करून गॅझेटियर मधल्या नोंदीचा रेफरन्स घेऊन, हा फक्त रेफरन्स आहे, लागू करणे हा प्रक्रिया हा वेगळा पार्ट आहे, पण तो रेफरन्स हा पुरावा म्हणून जशी ते ऍडिशन आहे तसा हैदराबाद गॅझेटचा आहे असं माझं इंटरप्रिटेशन याच्यामध्ये आहे। आणि त्याचा वापर करून जे काही महसुली अधिकारी ठिकठिकाणी अडवणूक करायचे त्याच्यामध्ये एक सुटसुटीतपणा येण्यासाठी मदत होईल, एवढाच त्याच्यातला फायदा आहे। ठीक आहे, मला या चर्चेमध्ये लक्ष्मण हाके यांचं सुद्धा मी स्वागत करतोय, पण सिद्धांत शिंदे सरांकडे जायचंय। सर, तुम्ही या सगळ्या निर्णयाला कसं रीड करताय? या निर्णयाच्या नंतर मराठवाड्यातला जो मराठा आहे तो सरसकट कुणबी होईल का? विलासजी बघा, ह्या आजच्या जीआर प्रमाणे सरसकट कुणबी होण्यासंबंधी काही नाहीये। हैदराबाद गॅझेटियरचं कसं इम्प्लिमेंटेशन होईल या 5 मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये आणि त्याची पद्धत, कार्यपद्धत काय असेल। आता 3 मराठा
मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी हे 3 ऑलरेडी ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत. तर मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कसं ह्या 3 पोटजातींचे प्रमाणपत्र देण्यात यावे, काय प्रोसेस फॉलो केलं जाईल हे या GR मध्ये मेन्शन केलेलं आहे. आता हा एक छोटेखानी पाऊल आहे. आता बघा, उद्या जसा ऑफिशियली हा GR प्रदर्शित होईल तसं लगेचच कोणतरी कुठलाही नागरिक संस्था हायकोर्टात जाऊन रिट पिटिशन याच्या विरुद्ध दाखल करू शकतात आणि वस्तुस्थिती आहे काही लोक जाऊन दाखल करतील. पण आता त्याच्यात कोर्ट स्थगिती देईल का, ती सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री आज काय म्हणले आहेत की आम्ही निश्चित आहोत की स्थगिती काय कोर्टाकडून मिळणार नाही, आम्ही कोर्टात हा GR पूर्णपणे डिफेंड करू. ते आता सरकारची जबाबदारी आहे. मग हा GR इम्प्लिमेंट होईल तर गावात 3 समिती नेमली जाईल आणि त्याच्यात जे काही लाखांमध्ये पुरावे आहेत शिंदे समितीचे, निजाम गॅझेटियर, हैदराबाद गॅझेट प्रमाणे, ते पण प्रदर्शित केले जातील. आणि ह्याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्या GR मध्ये की त्याच्यात जर कोणाकडे काहीच कागदपत्र नसले तर त्या माणसानी, त्या व्यक्तीने एक ऍफिडेव्हिट द्यायचा आहे या 3 समितीला की मी 1967च्या आधीपासून ह्या एरियाचा रहिवासी आहे, माझे पूर्वज पण इथले आहेत. आणि एखाद्या कुठल्या नातेवाईकाकडे ज्याच्याकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहे ते जोडून या ऍफिडेव्हिट बरोबर ते सादर करतील. मग इन्व्हेस्टिगेशन होईल. जसं आता कोंढरे साहेब म्हणले इन्व्हेस्टिगेशन होईल, ती कमिटी करेल. मी काय म्हणेल की जेव्हा या GR प्रमाणे जर हा इम्प्लिमेंट झाला, जर याच्यावर स्थगिती नाही दिली कोर्टाने आणि जेव्हा पहिलं प्रमाणपत्र दिलं जाईल ह्या 3 पोटजातींचं, कुणबी मराठा, कुणबी किंवा मराठा कुणबी, तेव्हा मी मानेल की हा विजय झालेला आहे. हा आजचं फक्त एक छोटंसं पुढचं पाऊल होतं. यालाच वकील म्हणतात कदाचित, कारण ते तुम्ही कुठे बोलताना प्रत्येक गोष्ट तोलून मापूनच बोलणार आहात आणि त्याच्यावर तुम्ही तेव्हाच विश्वास ठेवाल जेव्हा ते हाती येईल तेव्हा. खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत 2 आरक्षणातले अभ्यासक पण आहेत आणि आपल्यासोबत ओबीसी नेते सुद्धा आहेत. लक्ष्मणजी, मला तुमची पहिली प्रतिक्रिया पाहिजे. मराठवाड्यातला हा जो प्रश्न होता त्याच्याबद्दलची आग होती, त्याच्याबद्दलची धग होती, ती जाणवत होती आणि अखेर राज्य सरकारनं त्याच्याबद्दलचा आज GR काढला. ओबीसी आंदोलक म्हणून तुम्ही या GR कडे कसं पाहताय? ओबीसीला धक्का न लावता आम्ही करू असं सरकारनं सांगितलं होतं. धक्का लागला की नाही लागला, काय झालं? धक्का लागलेला आहे असंच म्हणेन, जबाबदारीनं म्हणेन. मुळात असा GR काढण्याचा गव्हर्नमेंटला आदेश म्हणजे असा अधिकार आहे का, हा माझा एक त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित असेल. यापूर्वीच्या अनेक न्यायालयांनी काय काय खूप मोठी विस्तृत अशी जजमेंट दिलेली आहेत, त्याचं उल्लंघन होतंय का, हा एक माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि आत्ताच वकील साहेबांनी जी माहिती तुमच्या समोर मांडली की सरसकट असं म्हटलेलं नाही, पण सरसकट सर्टिफिकेट आता काढली जाऊ शकतात, हे मी शेवटचा पॅरेग्राफ तुमच्या समोर वाचून दाखवतो. आणि त्यामधून काय शासनानं करून ठेवलंय, म्हणजे ओबीसीचं आरक्षण, आता मी तुम्हाला शेवटचा पॅरा माझ्याकडे पण या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम अधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती, वंशावळ समितीच्या साह्याने आवश्यक ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्यासंदर्भात निर्णय देतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही कायम म्हणत आलोय की बोगस कुणबी सर्टिफिकेट घेतली जात आहेत, बोगस डॉक्युमेंट जोडले जात आहेत आणि सामाजिक मागासले पण नाकारलेलं असताना सुद्धा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या GRचा आधार घेऊन मराठा समाजातली लोक आता हे सर्टिफिकेट काढायला या GRच्या माध्यमातून एक खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आता वाव मिळालेला आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलेला आहे. हे मी पुढे जाऊन एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यकर्त्याच्या भाषेमध्ये मी तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो. ठीक आहे, यानंतर मला जायचंय, ओबीसी नेते पण आहेत आणि ॲडव्होकेट पण आहेत आपल्यासोबत, मंगेश ससाणेजी. मंगेशजी, जेव्हा आज आम्ही सगळेजण वाचतोय, मी पण हे वाचलं, तेव्हा याच्यामध्ये गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन, म्हणजे हैदराबाद गॅझेटियर
लागू करणं असं सांगितलंय. हे लागू करणं काय प्रकार आहे तो एक सांगा, कायदेशीर दृष्ट्या मला ते जाणून घ्यायचंय. आणि दुसरं म्हणजे गॅझेट हा एक निर्दोष पुरावा आरक्षण देताना मानता येऊ शकेल का, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, मुळामध्ये विलासजी की गॅझेट कुठलं तरी गॅझेटियर लागू करणं हीच धुळफेक आहे. बर, आता इथं सर्व तज्ज्ञ मंडळी आहेत, कोंढरे साहेब आहेत. मुळात गॅझेटियर मध्ये काय असतं, आता हे माझ्याकडे हैदराबाद गॅझेट आहे इथं. त्याच्यानंतर आता जे जरांगे जे म्हणतात की 1 महिन्याने त्यांना लागू होणार आहे, हे सातारा. हे गॅझेटियर म्हणजे तत्कालीन ब्रिटिश डिस्ट्रिक्ट होते. त्याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती कशी आहे, त्याच्यामध्ये प्राणी कोणते, क्रॉप्स म्हणजे पिकं कोणती, धर्म कोणते, जाती कोणत्या, यांची फक्त सांख्यिकी माहिती. याच्यामध्ये आता आपल्याला जर सर्टिफिकेट पाहिजे आणि पुरावा पाहिजे तर तिथं कुठंतरी माझ्या आजोबांची पंजोबांची नाव पाहिजे, तिथं नोंद पाहिजे. ह्या गॅझेटियर मध्ये कुठली आडनावं नाहीयेत, या गॅझेटियर मध्ये कुठली वैयक्तिक माहिती नाहीये. त्यामुळे गॅझेटियर ही धूळफेक आहे. सर्वात महत्वाचं, या सरकारने ज्याला आपण शब्द छल म्हणतो किंवा जे महात्मा फुले कलम कसाई म्हणायचे, हे वरती हेडिंग दिले हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी तर कुणाच्या नसतात. पण याच्या आतमध्ये आता आके सरांनी जो पॅराग्राफ वाचून दाखवला, त्याला जे आपल्याला आठवत असेल, ज्यावेळेस जरांगे हे वाशीमध्ये आंदोलन करत होते आणि त्यांना सरसकट कुणबी पाहिजे होतं, सरसकट JR पाहिजे होता, तर हेच फक्त हैदराबाद गॅझेटियरच्या JRचं नाव आहे. पण सगळे सोयरेचा हा सगळे सोयरेचाच कायदा आहे, सगळे सोयरेचाच अधिनियम आहे. फक्त सगळे सोयरे आणि गणगोत शब्द काढून याच्यामध्ये नातेसंबंधातील आणि कुळातील शब्द टाकलेले आहेत. आता याच्यावर आता मी पॉइंट आउट करतो, हा अधिनियम, हा जो शासन निर्णय आहे तो कशामध्ये आणलाय? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागासवर्ग, भटके, विमुक्त यांचे जातीचे दाखले देण्याचा आणि व्हॅलिडिटी देण्याचा जो अधिनियम आहे 2000, त्याच्यानंतर सुधारलेला 2012, याच्यामध्ये हे बदल सुचवलेले आहेत. म्हणजे एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये हे ढोबळ शब्द टाकलेत. हे मागच्या सगळे सोयरेच्या वेळेस पण टाकले होते, त्याला 8 लाख हरकती आल्या होत्या, त्यामुळे ते थांबलं. आता सगळ्या सोयरेचं नवीन व्हर्जन, प्रो व्हर्जन शब्दछल करून शेवटचा पॅराग्राफ टाकून ही जी आपण जे काय म्हणतो धूर्तपणा सरकारने केलेला आहे, तो काय आमच्या सारख्याच्या नजरेतनं सुटणार नाही. त्यामुळं इथं या सर्टिफिकेटचा सुळसुळाट होईल. पाहिजे त्याला याच्यात काय लिहिलंय, नातेसंबंध कुणाचे, माझ्या आईचे, माझ्या मावशीचे. फक्त पॅटर्नल साईटनी आपल्याला आपली जी प्रचलित पुरुष प्रधान पद्धती आहे, वडिलांकडून आपल्याला जात येते, आईकडून येत नाही, तर नातेसंबंध आपले सगळ्यांशी असतात. उद्या आंतरधर्मीय आहेत, आंतरजातीय, म्हणजे तुमचं म्हणणं हे कायद्यात बसत नाही? कायद्यात बसत नाही, सुळसुळाट होईल कुणाचाही सर्टिफिकेट, आणि ते पण ऍफिडेव्हिटवर. म्हणजे जबाबदार राज्य सरकार अशा प्रकारचा एकदम एकेकोर मागणीच्या याला दबून असा निर्णय घेत आहे. बर, ठीक आहे, सरकार झुकलं असं तुमचं म्हणणं आहे. आरक्षण अभ्यासक रवींद्र बनसोड आपल्या सोबत आहेत. बनसोड सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. नमस्कार. नमस्कार. JR स्वाभाविकपणे तुमच्या हातात पडला असेल, कदाचित गुलाल तुमच्यापर्यंत आला नसला तरी, पण या JR मध्ये किती मोठा गुलाल आहे विजयाचा, मला जरा समजून सांगा. नाही, माझ्या दृष्टीने जे आहे, माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय सर, येतोय. तर माझ्या दृष्टीने या JRचा आणि हैदराबाद गॅझेटियरचा अर्थार्थी काही संबंध नाही. बरं, कसं म्हणताय मला सांगावं, कारण याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर फक्त तोंडी लावण्यापुरता शब्द म्हणून काहीतरी समाधान म्हणून दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा जो JR आहे हा मूळतः ज्यांच्याकडे शेतीच्या नोंदी नाहीयेत, म्हणजे ज्यांच्याकडे शेती नाहीये किंवा पूर्वी शेती नव्हती, त्यांना आरक्षण कसं देता येईल याच्यासाठीचा JR आहे. बरं, आपण सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांनाच, की आपण सगळे चांगली चर्चा करूयात. तर याच्यामध्ये कुठेही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं किंवा अंमल लावला असं कुठेही नाही. उलट मी असं म्हणतो की हा JR म्हणजे हैदराबाद गॅझेटियर कायमचं संपवण्याचा कार्यक्रम आहे, हैदराबाद गॅझेटियरचं ॲबॉर्शन आहे, हे माझं सांगणं आहे. कारण JR सगळ्यांकडे, JR आपण उघडावा, कृपया माझी विनंती आपल्याला सगळ्यांना. उघडलाय. एक छोटासा प्रश्न त्याच्यातला विचारतो, लगेच तुम्ही म्हणा. वर जेव्हा म्हटलं हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असं म्हटलंय. सर ऐका, आता याच्यामध्ये कसं आहे, शिंदे सर फक्त त्यांचं म्हणणं घेतो. आलो सर तुमच्याकडे.
माझ्या दोनच मुद्द्याला ऑब्जेक्शन आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे पहिल्या प्रस्तावनेमध्ये की मराठवाड्याची संपन्न भूमी असं म्हटलेलं आहे. मराठवाड्याची संपन्न भूमीमध्ये म्हणजे पहिला माझं म्हणणं आहे की ज्या वेळेस हाय इन्कम ग्रुप म्हणतो आपण त्याच्यामध्ये मराठवाड्यातला एकही जिल्हा नाही. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नुसार म्हणजे तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तुमची लॉंगेटिव्हिटी म्हणजे तुमचं आयुष्यमान आणि तुम्ही वापरत असलेल्या वस्तू याच्यावरून ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स शासन देतं. तर शासनाच्या वतीने दिलेल्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये एकही जिल्हा हाय इन्कम ग्रुपमध्ये मराठवाड्यातला नाही. म्हणजे मराठवाडा संपन्न नाही. उलट सगळ्यात लो इन्कम ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त जिल्हे मराठवाड्याचे. आणि त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो म्हणजे थोडक्यात काय झालं की मराठवाडा जो आपल्याला पुढे कधी अनुशेष भरून काढायचा असेल तर त्याला याची आडकाठी येईल ह्या संपन्न शब्दाची. आणि पुढे इथे जरी मराठा कुणबी बद्दल बोललेलं आहे तरी सरळ वाक्य आता शेवटच्या पॅरेग्राफमध्ये म्हणजे त्या पहिल्या प्रस्तावनेच्या शेवटच्या पॅरेग्राफच्या अगोदर प्रस्तावनेचा शेवटचा तिथं असं लिहिलेलं आहे लास्ट बटवन की या कागदपत्रामध्ये गॅझेटियरमध्ये सन 1921 व सन 1931 मिळालं आपल्याला. मिळालं का ते? हो. दुसऱ्या पानाच्या शेवटच्या 2 लाईन. 1931 बरोबर आहे. बरोबर. तर कुणबी ऑब्लिक कापू अशा नोंदी आहेत. शासन काय म्हणतं? कुणबी ऑब्लिक कापू. यापूर्वी महाराष्ट्र आता याच्यामध्ये तेच आहे ना, कुणबी ऑब्लिक कापूच आहे ना. माझ्याकडे ते गॅजेटियर आहे. नाही तर 1881चं गॅजेटियर आपण जे लागू करायचं म्हणत होतो ते आपण म्हटलेलं नाही. आणि मी तेच सांगतोय की उस्मानाबादचं सर जे गॅजेटियर आहे, कालही मी आपल्या चर्चेमध्ये मी बोललो की उस्मानाबादचं जे 1901चं सेन्सेस झालेलं आहे बरोबर आहे. त्याच्यामधलं वाक्य मी वाचून दाखवतोय आपल्याला. मोस्ट इनॉर्मस कास्ट वॉज दॅट ऑफ द कल्टिवेटिंग कापूस इन ब्रॅकेट तेलुगू और कुणबीज इन ब्रॅकेट मराठा असे आहे. म्हणजे त्यांनी कल्टिवेटिंग म्हणजे जे कसतात जमीन कसतात त्यांचं 2 वर्गीकरण केलंय. एक वर्गीकरण आहे कुणबीचं म्हणजे मराठाचं म्हणजे कुणबी 2, एक कुणबी मराठा कुणबी आणि दुसरं कुणबी जे येतं ते कापू म्हणजे तेलुगू भाषिक कुणबी. म्हणजे हा GR जो आहे याच्यामध्ये असं झालं की मराठा कुणबी बाजूला पडला. मराठा कुणबीचा शब्द पण नाही या GR मध्ये आणि कापू ऑब्लिक कुणबी केलेलं आहे. कापू ऑब्लिक कुणबी लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ उद्या असं होईल की कापू जे आहे तेच फक्त कुणबी आहेत आणि उद्या असं होईल की याचाच आधार घेऊन पुन्हा जसं मागच्या आयोगाचा आधार घेऊन प्रत्येक वेळेस मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली तसं याचाच आधार घेऊन परत पुन्हा भविष्यात सांगितलं जाईल की मराठा हे कुणबी नाही, कापू हे कुणबी आहे. हे आणखी एक ऑथेंटिक डॉक्युमेंट शासन तयार करत आहे. म्हणजे भविष्यातल्या पण आरक्षणासाठी ही आडकाठी ठरेल. इथं कुठेही असं म्हटलेलं नाही की मराठा कुणबी, तिथं कापू ऑब्लिक कुणबी का म्हटलंय? कापूचा इथं संदर्भ आलाच कोणता? काही संदर्भ नव्हता कापूचा, पण विनाकारण कापूचा संदर्भ टाकलेला आहे. बरं, पण माझ्याकडे जे आहे सर 1931 ते 36 हे हैदराबाद माझ्याकडे पण आहे गॅजेटियर जे आहे त्याच्यात कापू ऑब्लिक असं कापू ऑब्लिक कुणबी असंच आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे ऐका ना सर, मला तेच म्हणायचंय आपण प्रस्तावना सोडून आपण शासन निर्णय जो आहे तो मेन आहे. ते जे 3 पॅरेग्राफ त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. नाही बरोबर आहे मंगेशजी आपलं, पण माझं म्हणणं आहे की प्रस्तावनेमध्ये जसं कुणबी ऑब्लिक कापू अशा नोंदी टाकल्या बरोबर आहे, तर ते कुणबी ऑब्लिक कापूपेक्षा ते कुणबीमध्ये कापू होतं आणि कुणबीमध्ये मराठा होतं. मला हे म्हणायचंय ते त्याच्यामध्ये येणं गरजेचं होतं की आपण मराठा कुणबी घ्यायला पाहिजे होतं. कुणबी कंसात मराठा घ्यायला पाहिजे. ओके, कुणबी कंसात जसं कुणबी कंसात मराठी, कारण उस्मानाबादच्या सेन्सस मध्ये ते आहे 1901च्या. मग ते तसं का नाही घेतलं? आणि आता याचा ओव्हरऑल जर विचार केला विलासजी आपण, तर माझं हे म्हणणं आहे की इथं हे सगळा जो खालचा निर्णय दिला शासन निर्णय प्रमाणपत्राच्या संदर्भात याच्यासाठी गॅझेटियरचा काय फायदा आहे? ओके, म्हणजे तुमचं म्हणणं फक्त आधार घेतला, गॅझेटियरचा आधार घेतला, पण गॅजेट लागू होणार असं जे म्हणाले म्हणजे कसं लागू झालं? मंत्री पण म्हणाले. मी विचारतो, मी शिंदे सरांना विचारतो, सिद्धार्थ शिंदे सर, हा एक खूप मोठा विषय आहे की गॅजेटियर लागू होणार आहे. येतो मी, सरकारची बाजू मला जाणून घ्यायची आहे. आज थोडं तुम्हाला हे करतो, आधी मी किस पाडतो, नंतर येतो राजकीय प्रतिक्रिया घ्यायला. शिंदे सर प्लीज. गॅझेटियर लागू होणार आहे म्हणजे सुरुवात बघा कशी केली. हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र
ही गोष्ट विलासजी तुम्ही जेव्हा वाचलं तेव्हा हा शब्द गळाला होता. पात्र व्यक्तींना ते मग पुढचं आहे. आता पात्र कोण आहे ते ह्या त्रिसदस्यीय कमिटीला ठरवावं लागेल. आता जे म्हणले की कापू तेलंगणामध्ये कापू मेजॉरिटी आहे. कापू समाज पण रिझर्वेशन मागत आहे मराठ्यांसारखा, कारण ते कल्टिवेटर होते. आता आपण ज्या शब्दांमध्ये तुर्तास शब्दांमध्ये नको जायला, शब्दांमध्ये आपण अडकत राहिलो तर परत लोकांमध्ये गैरसमज पसरेल. आता प्रोसेस यांनी सरकारने हे दिलेलं आहे, सरकारला ते प्रूव्ह करायचं आहे. आणि जर उद्या कोण कोर्टात गेलं, चव्हाण साहेब पण आता सांगतील, आता ते पण पत्रकार राहिलेले आहेत, कोर्टात गेलं तर सरकार त्याला डिफेंड करेल. आणि जर ह्यातून घात झाला मराठा समाजाचा तर सरकार गव्हर्नमेंट इज आन्सरेबल, त्यांना त्याचं नुकसान पत्करावं लागेल. मी विचारतो अजितरावांना, अजितराव बघा, तुम्हाला आज वाटलं असेल गुलाल उधळला, आंदोलक परत गेले, पण कोंडी काही संपत नाहीये. ओबीसी म्हणतायत आमचा घात झालाय, मराठा समाजाकडून असं म्हटलं जातंय की आम्हाला जे पाहिजे होतं ते तसं मिळालेलं नाहीये. आता किती तारेवरची कसरत आहे मी समजू शकतो तुमची, पण सगळ्यात महत्वाचा आहे हा जो GR दिलाय तो डिफेंड करणं तुमच्यासाठी. एका बाजूला ते आरक्षण 10% आणि हा GR. विलासरावजी, इथं सर्व अभ्यासक आहेत. बनसोड सरांनी जे म्हणणं मांडलं, बनसोड सर, याच्यामध्ये काही सूचना आपण सरकारला अजून करू शकता. आपली सूचना अत्यंत महत्वाची आहे. मी ती उपसमितीच्या आणि इतर महत्वाच्या लोकांच्या कानावरती घालेन. कोंढरे सर जसं म्हणाले तसं आणखी एक डॉक्युमेंट इथं आपल्याला मिळालं आहे. शिंदे साहेब, आपण अनेक महत्वाच्या गोष्टी इथं उद्धृत केलेल्या आहेत, त्याचा अर्थ मला चांगलाच कळतो. याच कार्यक्रमामध्ये आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मी काहीतरी बोललो होतो आणि त्याच्यामुळं संबंध महाराष्ट्रभरामधनं समाज बांधव प्रचंड माझ्यावरती नाराज झाले होते. पण मी थोडासा आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला होता की आपण नेमकं काय मागतो, आपण कुठं चाललो आणि आपण काय केलं पाहिजे. पण आता या परिस्थितीमध्ये मला इतकंच सांगायचं आहे की सरकार म्हणून माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक भूमिका निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये घेतलेली आहे. ती म्हणजे मराठा समाजाला सामाजिक न्याय देताना इतर कोणावरही अन्याय होऊ नये. ओबीसीनं अजिबात काही कारण नाहीये. नाही विलासरावजी, याच्यामध्ये सगळे सोयरे शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये बघा ना, नातेसंबंध आणि नातेसंबंध कसं डिफाईन करणार. मला जात प्रमाणपत्र पाहिजे असेल तर मी दिलं पाहिजे ना, दुसरा कोण ऍफिडेव्हिट देणार. सगळे सोयरे आणलाय, धक्का लागलाय. पितृसत्ताक पद्धतीतूनच मंगेश रावते होईल. मी सुद्धा याच कार्यक्रमात तेच म्हणलं होतं की मी मंगेश तसानेंना काही म्हणू दे, मंगेश तसाने अजित चव्हाणला म्हणू दे, बाबा तू झाला कुणबी, पण त्याची व्हॅलिडिटी झाली पाहिजे. याच्यामध्ये मंगेशजी मला एक एक येऊ देत. मी विलासरावजी या सगळ्यामध्ये सुरुवातीपासून आमच्या सरकारनं, माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं होतं की मी या सगळ्यामध्ये कुठंही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि खोटं तर अजिबात करणार नाही. या आम्ही आता हे जे सांगितलंय, आमच्या मंत्र्यांनी, आमच्या उपसमितीने जे सांगितलंय त्याच्याकरता आम्ही निश्चितपणे बांधील आहोत. ज्या पद्धतीनं ओबीसी सारखंच सगळं काही मराठा समाजाला मिळालं पाहिजे याच्याकरताचे प्रयत्न आम्ही आधीच केलेले आहेत. अजितराव ऐका, आता आपल्या कार्यक्रमात ते सहभागी झालेल्या डॉक्टर शिवानंद भानुसे सर आहेत, ते मला आता मेसेज केलाय, त्यांनी मी तो मेसेज वाचून दाखवतो. ते म्हणतात नवीन काय होणार आहे, यापूर्वीच्या शासन आदेशांमुळे आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळत होतं त्यात नवीन काय होणार आहे तुम्ही सांगा जरा महाराष्ट्राला, असं त्यांचं म्हणणं आहे. मी सांगतो, मी सर हा बरं तुम्ही सांगा सर. विलासरावजी एक मिनिट, नाही तर एक मिनिट. याच्यामध्ये असं आहे, आपण एक लक्षात घ्या की सरकारची भावना याच्यामधली आपण लक्षात घेतली पाहिजे की ठीक आहे, आता जरांगे साहेब आले, ते बसले, त्यांनी आग्रह केला, आम्ही गेलो, सांगितलं देऊ, पण याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ आणि त्याच्या आधीचे जे टप्प्याटप्प्यानं सरकारनं सगळं केलंय, अगदी तालुका पातळीपासून, ते पाहिलं पाहिजे ना विलासरावजी. बरं ठीक आहे, आंदोलन झाल्यावरती रवींद्र सर सांगतील. सरकार पहिल्या वेळेला आश्वासन दिल्यापासून याच्यावरती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, छोटीशी. ठीक आहे, राजकीय कमेंट झाली तुमची. हा रवींद्र सर. विलासजी, एक मी इंटरप्ट करू का थोडस? हा प्लीज सर बोला. बघा, आता अजितजी काय म्हणले, प्रमाणपत्र मिळतील, व्हॅलिडिटी होईल का नाही, त्याच्यात खरा कॅच. प्रमाणपत्र तुम्ही लाखांना द्यालो, व्हॅलिडिटी मिळेल का नाही, व्हॅलिडिटी मिळवणं किती अवघड आहे हे मला माहिती आहे. इंडिव्हिज्युअल केस फार हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत जातात केसेस, त्याच्यात खूप टप्पे आहेत. तर व्हॅलिडिटी कशी मिळेल ते बघावं लागेल. आणि एक लक्षात घ्या,
हे जर प्रमाणपत्र मिळालं आणि व्हॅलिडिटी मिळाली तर ते आत्ताच्या ओबीसी मध्येच हे सगळे समाविष्ट होतील आणि त्यांना सगळे ओबीसीचे फायदे मिळतील. आता ते कधी होईल मला माहित नाही. ओबीसी समाज त्याच्यावर नाराज होईल का? होणार आहे, कारण त्यांच्या ताटात अजून वाटेकरू आलेले आहेत. हे मी वस्तुस्थिती आहे ती सांगतो. अगदी एक्झॅक्टली सर. आणि मला नातेसंबंध आणि कुळातील याचं डेफिनेशन क्लिअर नाही. हे डेफिनेशन क्लिअर होणं महत्त्वाचं. बर ठीक आहे. बनसोड साहेब सांगा ना नातेसंबंध आणि कुळाचं डेफिनेशन. मला फक्त सरकारकडून नाही एक मिनिट बनसोड सरांकडून एक सबमिशन घेतो. हा बनसोड सर प्लीज. मराठवाड्यामध्ये शिंदे सर 2,39,000च्या आसपास नोंदी मिळाल्या. त्यांना सर्टिफिकेट इश्यू झाले 2,39,000 लोकांना. आणि त्याच्यापैकी व्हॅलिडिटी फक्त 3,000 लोकांची सुद्धा नाही. म्हणजे दॅट इज नॉट मोर दॅन लेस दॅन 1%. आणि व्हॅलिडिटी देणं, आमचा मूळ मुद्दा हा आहे की नोंदी कोणी शोधल्या? सरकारने शोधल्या, शिंदे कमिटीने. बरोबर आहे, आमचं म्हणणं आहे. त्या नोंदीच्या आधारे सर्टिफिकेट दिलं. मग परत व्हॅलिडिटीची गरज कोणती आहे वेगळी? म्हणजे जर सरकार नोंदी शोधतं, आम्ही कोणता कागद आणून दिला तर तो तपासणं गरजेचं आहे. पण सरकार जो कागद देतं आणि त्या आधारे जो सर्टिफिकेट सरकार देतं, तर त्याची शहानिशा करण्यासाठी इतके दिवस का? म्हणजे जर 2,39,000 मध्ये 3,000 लोकांना फक्त व्हॅलिडिटी मिळालेली आणि या जी आर मध्ये काय ऍडिशनल आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या जी आर मध्ये काहीही ऍडिशनल नाही. या जी आर मध्ये फक्त जे भूमिहीन आहेत, ज्यांच्या नावावर जमीन नाही किंवा ज्यांच्या वडिलोपार्जित जमीन नव्हती, तर त्यांच्यासाठी हा जी आर आहे. बाकीचा हा जी आर कोणाच्याही कामाचा नाही. ज्याच्या नावावर शेत जमीन आहे त्याच्यासाठी हा जी आर ऑलरेडी आहेत विलजी. आणि हा जी आर 2012चा भटक्या विमुक्त जमातीचा. माझा आवाज येतोय? हा येतोय. मी मंगेश ससाणींचा त्याच्यावर सबमिशन घेतो पटकन. तुम्ही जो आता मुद्दा मांडला, एक तर व्हॅलिडिटीचा मुद्दा ते मांडतायत. हा लक्ष्मणजी येतो तुमच्याकडे, लगेच तुमच्याकडे येतो. जे आता बनसोड साहेब जे म्हणतात ते व्हॅलिडिटीचा, तर हा फक्त मराठा समाजाच्या सर्टिफिकेट साठी नाही. महाराष्ट्रातल्या तमाम जे ओबीसी, भटके विमुक्त, SC ST सर्वांना जातीचं प्रमाणपत्र, पहिलं जे कास्ट सर्टिफिकेट मिळतं ते 1-2 पुराव्यावर मिळतं. पण तुमची व्हॅलिडिटी व्हिजिलन्स कमिटीने व्हिजिलन्स केल्यानंतर तुम्हाला 1960 आधीचे पुरावे द्यावे लागतात. आजोबांचे पंजोबांचे पुरावे द्यावे लागतात. आणि कुमारी माधुरी पाटील या खटल्यामध्ये जातीचं प्रमाणपत्राचा कसा गैरवापर होतो, कसे याच्यामध्ये पैशाचा बाजार होतो आणि या संदर्भामध्ये नियम आखून दिलेले आहेत. त्यामुळं सर्टिफिकेट दिलं आणि व्हॅलिडिटी काय गरजेची आहे हे तर मुळात चुकीचं आहे. सर्वात महत्वाचं आता बनसोड साहेब म्हणतात हे फक्त भूमिहीन. सर्वात महत्वाचं याच्यामध्ये जे आपण जे म्हणतो याचं गमक आहे तर शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये काय नातेसंबंध आणि कुळातील याची डेफिनेशन काय? नातेसंबंध म्हणजे वडिलांकडच्या आधीचा सगळे सोयरेच्या JR मध्ये होता की रक्त नातेसंबंध आणि वडिलांचे. मी घेतो त्याचं उत्तर घेतो. स्पष्टीकरण द्यावं. वडिलांचंच असणार, वडिलांचंच असायला पाहिजे. कारण सर त्याच्याबद्दल खूप लक्ष्मणजी तुम्ही बोला, मी नंतर सिद्धांत सरांकडे जातो. मुळात गावातील, नात्यातील आणि कुळातील हा एवढा व्यापक अर्थ झाला या गोष्टीचा की याच्यामध्ये काही डेफिनेशनच नाही यामध्ये. आणि मुळात आता कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात आता चर्चा चालली होती. आता मी तुम्हाला एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की एखाद्या लोकल बॉडीज मधलं ज्यावेळी सर्टिफिकेट घेऊन एखादा उमेदवार येतो आणि निवडणुकीला उभं राहतो, निवडणूक आयोग त्याचं ते सर्टिफिकेट ग्राह्य धरतो. तो सर्टिफिकेट देतो आणि पुन्हा ती केस 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष चालत राहते. आणि तो मात्र तिथला तो लाभ घेऊन तो 5 वर्षाचा त्याची टर्म पूर्ण होते. मग तोपर्यंत तो खरा जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये जो बलुता अलुता कारू नारू भटका जो उभा आहे तो माणूस मात्र तिथल्या तिथं त्याचं हक्क आणि अधिकार जागच्या जागेवर मारले जातात. मला वाटतंय हा जो JR काढलाय या JR मध्ये या प्रस्तावनेला जर काय किंमत द्यायची म्हणलं, महत्व द्यायचं म्हणलं, एवढी सुमार दर्जाची ही प्रस्तावना आहे. याच प्रस्तावनेमध्ये यांनी सामर्थ्याचं प्रतीक म्हणून मराठवाड्याकडे पाहिलेलं आहे. याच प्रस्तावनेमध्ये 4 नंबरच्या पॅरेग्राफ मध्ये या संपन्न अशा मराठवाड्यात असा शब्द प्रयोग केलेला आहे. बहुतेक त्यांनी आले नव्हते वाटतंय, ते बहुतेक लिहिताना ना हे लिहिणारे मराठवाड्यात आले नव्हते बहुतेक. बरोबर ना? इथे एसीस बसून त्यांनी काय कुठला पिक्चर बघितला काय माहितीये. असं जर या प्रस्तावनेमध्ये लिहिलं असेल, मला कंप्लीट करू द्या. बरं अरे याचा काही जिथं संदर्भ कसा लागतो काय लागतो ह्याच्यावर पण परत 1-2 तास चर्चा होईल. पण मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी तुमचं लिटरेचर इथं अनेक घराण्यांची नावं सुद्धा दिलेली आहेत.
याच्यामध्ये वाकाटक लिहिलंय, चालुक्य लिहिलंय, यादवकालीन लिहिलंय. हे का लिहिले गेले मला काही त्याचा संदर्भ नाही सापडला. पण लिटरेचर जर एवढं स्ट्रॉंग असेल, इतिहास जर एवढा स्ट्रॉंग असेल, तर या गोष्टींना सुद्धा एखाद्या कम्युनिटीला, बॅकवर्ड कम्युनिटीचे जर काही लाभ द्यायचे असतील, तशी संधी उपलब्ध करून द्यायची असेल, ओबीसीचं रिझर्वेशन द्यायचं असेल, तर त्या आयोगाच्या पॅरामीटर्स मध्ये हे कुठेही बसत नाही. आहे ना, मराठवाड्याचा संपूर्ण इतिहास आहे. मुद्दा तो करू शकत नाहीत, करू शकत नाहीत. आमची परिस्थिती वाईट आहे, शकत नाही. पूर्ण जबाबदारीनिशी मी इथं बोलतोय तुमच्या समोर. ही कुणी प्रस्तावना लिहिली, ठीक आहे, आपण प्रस्तावनेवर आपण नंतर एक सविस्तर चर्चा करू. मुद्दा भरकटू नये. मला एक नवीन मुद्दा चर्चेत आणायचा आहे. आणि कोंढरे सर आणि रवींद्र बनसोड सर, तुम्ही मला ह्याच्याबद्दल सांगा. प्रतिज्ञापत्र देऊन जर उद्या अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळालं तर असं होऊ शकेल का की याच्यातनं पैशाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, अशी काही भीती वाटते तुम्हाला? नाही सर, 100% होणार आहे. कारण कसं आहे की ज्याच्याकडे सर्टिफिकेट असेल व्हॅलिड झालेलं, तर तो पैसे घेऊनच देतो. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो. एसटी समाजामध्ये मन्नेरवार नावाची जात आहे, त्या लोकांच्या सोबत मी राहिलेलो आहे माझ्या आयुष्यातले 15-20 वर्ष. तर मी बघितलं की ज्याच्याकडे व्हॅलिडिटी असेल, एक तर तो दुसऱ्याला देतच नाही पहिल्यांदा, त्याला स्पर्धा होऊ नये म्हणून, आणि दिली तर तो पैसे घेऊन देतो, त्याच्याशिवाय तो देत नाही. हे यातलं प्रामुख्य नाही. आणि मला जी ओळख सांगायची होती सर, सगळ्यात महत्वाचं मला शिंदे सरांना पण कोट करायचं आहे, अतिशय महत्वाचं शासनाला कोट करायचं आहे. जे अजित सर तुम्ही आहेत, मी ते चुकून खालची ओळ वाचली. हे बघा, त्याच पानावर 2 नंबरच्या पानावर सर, ते फक्त गॅझेटियर दाखवावर 2 नंबरच्या पानावर तत्कालीन निजाम सरकारमध्ये, खालून 3री लाईन 2 नंबरच्या पानावर, तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाईल. मिळालं आपल्याला? हो, मिळालं. कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाईल. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता. इथं मराठा कुठे राहिला सर? कशासाठी जी आर काढला हा? मी हे म्हणतोय, मराठाचा उल्लेखच नाहीये तिथं. पण सर मला एक सांगा, आता मला ज्ञान नाहीये त्याच्यातलं, पण प्रस्तावना आणि शासन निर्णय याच्यातला काय? आपण आता तुम्ही प्रस्तावनेबद्दल बोललात, शासन निर्णयामध्ये तसा शब्द नाही, त्याचा काय फरक पडतो बरं? मला नाही, ऐका ना, मला शासन निर्णयावर मी येतो. माझं फक्त म्हणणं प्रस्तावनेमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई, हे जे म्हणणं आहे हे अर्ध आहे. फक्त त्या तेलुगू भागातले जे कुणबी होते, ते कापू शब्दाचा अर्थ तेलुगू आहे, म्हणजे तेलुगू भाषिक कुणबी ते कापू आहे. हे इथं मराठवाड्यामध्ये हे घेण्याची गरज नव्हती, किंवा महाराष्ट्रासाठी हे घेण्याची गरज नव्हती. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे सर्टिफिकेट जे म्हणतायत, तर ह्या सर्टिफिकेटने हाकेजींना पण चांगलं माहिती आहे की 2012चा जो JR होता, कोणता, बाकीच्या जमातीसाठी, की ज्यांच्याकडे त्यांच्या घराची किंवा त्यांच्या जमिनीची भटक्या विमुक्तांसाठीचा तो, बरोबर ना? तर तोच JR कॉपी पेस्ट करून सरकारने आता फक्त मराठ्यांसाठी वापरलेला आहे. याच्यामुळे काही फार मोठे मराठे तिथं जाणार, संख्येने जाणार वगैरे असं काही नाहीये. आजही पहिल्या JR मध्ये पण आपण वडिलांच्या याच्याकडून, वंशावळीकडून, राजेंद्र कोंढरेजींना याचा सगळा डिटेल अभ्यास आहे, तर वडिलांच्या वंशावळीकडून आजही कोणीही जाऊ शकतं. एवढे JR आतापर्यंत निघालेले, इथे कुळ किंवा हे बाकीचं याने काही फरक पडत नाही. आणि हा फक्त मग राजेंद्र सरांना मला ते विचारू देत. राजेंद्र सर, मग हे ऐतिहासिक अशा प्रकारचं विजय हा जो म्हटला जातोय, तो खरंच ऐतिहासिक विजय आहे? मराठा समाजाचं इनडायरेक्टली सगळ्यांचं कुणबीकरण होतंय या JR ने? प्रश्न सुटलाय मराठा समाजाचा आरक्षणाचा ओबीसी मधल्या की नाही? मला थेट उत्तर हवंय सर. 3 गोष्टी स्पष्ट सांगतो याच्यामध्ये. सगळ्या मराठ्यांचं कुणबीकरण हे प्रॅक्टिकली कधी पण शक्य नाही. कारण अनेक जणांच्या ज्या पूर्वीच्या नोंदी आहेत, विशेषतः कोकणामध्ये, तर त्यांच्या नोंदी ह्या मराठाच आहेत. त्या कधीही कुणबी झालेल्या नाहीत आणि त्या कुणबी होऊ शकत नाही. नंबर 1. पण मराठवाड्यामध्ये हा जो विषय गॅझेटचा जो आलाय ना, तो वारंवार मी सांगतोय की 1881 वेळच्या सेन्सस मध्ये ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांचं कन्व्हर्शन नंतर मराठा झालंय, आणि यांच्याकडं आडनावाचा जो उल्लेख आहे हा सर्वे नंबर मधलं गटवारी ज्यावेळेस झाली 1972-73 त्यावेळेस आडनाव आलेलं आहे. पण 1881 ते 1971 मध्ये हा जो गॅप तयार झालेला आहे, ह्या गॅप मध्ये ह्यांची महसुली रेकॉर्डनी कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी
जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की त्या ह्याच्यामध्ये एवढी मोठी संख्या होती ती गेली गायब कुठं झाली. पण सर मग मुद्दा हा आहे सर, थोडंसं थांबवतो तुम्हाला. आता याच्यामध्ये कापूची लोकसंख्या 33, मी गॅजेटियरच वाचतोय, 33,760 आहे. मराठा समाजाची त्याच्यामधली लोकसंख्या 2 लाखापेक्षा जास्त आहे. तर आता ह्या संख्येच्या आधारावर व्यक्तीला जात कसं देता येणार? जस्ट रेफरन्स आहे हो सर. असं नाहीये की बघा, लक्षात घ्या, पहिली गोष्ट जात प्रमाणपत्र देण्याचे आपल्याकडे कायदा आणि 2012चे नियम आहेत. त्याच्यामध्ये नातेवाईकाची डेफिनेशन ऑलरेडी दिलेली, ती ब्लड रिलेशन मध्ये वडिलांकडनं आहे. आपल्याकडे मातृसत्ताक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात कुठेही जात प्रमाणपत्र दिलं जात नाही, नागालँड सोडून. बर, नंबर 1. क्लिअरिटी काय आहे की आता आपल्याला प्रमाणपत्र देताना हे जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी ही वडिलांकडनं व्हॅलिडेट होते. पण असे महाराष्ट्रामध्ये शेकडो सगळ्या जातींमध्ये लोक आहेत की ज्यांचं रेकॉर्डच सापडत नाही. बरोबर बरोबर. मग ज्यावेळेस रेकॉर्ड सापडत नाही त्यावेळेस आपल्याकडे पारंपरिक पद्धत आजही कायद्यामध्ये आहे, नियमामध्ये, की ग्रह चौकशी करून दिली जाते. मग ग्रह चौकशीमध्ये पॅरामीटर्स ठरवलेले आहेत. त्या पॅरामीटर प्रमाणे आता मुस्लिमांच्या जातीची नोंद त्यांच्या सर्टिफिकेटवर नसते, मग त्यांच्या ट्रस्टचं एक पत्र घेतात, त्याच्या घराची पाहणी केली जाते, 5 जणांचं काही सर्टिफिकेशन. हा तर जुना जी आर आहे ना सर, बनसोड सर तेच म्हणतायत. मग आताही तोच केलेला आहे. पण त्याच्यामध्ये ऐका, मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये रेव्हन्यू डिपार्टमेंटचा अप्रोच हा मराठवाड्यामध्ये निगेटिव्ह होता. या बाबतीतली पहिली बैठक झाली त्यावेळेस पण हा मुद्दा मी उपस्थित केला, त्यावेळेस नितीन करेर समिती स्थापन झाली होती. विषय काय आहे की त्या देणाऱ्या अधिकाऱ्याच्या पद्धतीमध्ये त्याचं जर मनाचं समाधान असेल आणि तर तो कोणताही पुरावा न पाहता त्यालाही जर त्याच्या निरीक्षण शक्तीमध्ये दिसलं की हा कुणबी आहे तर तो आजही प्रमाणपत्र देऊ शकतो. त्याच्यामध्ये कुठलं हर्डल नाही, काही नाहीये ते. ठीक आहे, म्हणजे ती प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे, थोडीशी सुलभ झाली असं तुमचं म्हणत? थोडीशी सुलभ झाली आहे. ठीक आहे, माझा वेळ संपलाय सर, माझा वेळ संपलाय. अजितराव 10 सेकंद तुम्हाला, फक्त 10 सेकंद मला लक्ष्मणरावांकडे जायचं. हा अजितराव 10 सेकंद. नाही, याच्यामध्ये विलासरावजी उपोषणाच्या पहिल्या दिवशी मी जे म्हणालो होतो ते पुन्हा एकदा मी थोडंसं उद्धृत करतो की मला असं कोणी काही सांगितलं म्हणून मला ते ठरवता येणार नाही, मला ते सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे माझ्या कुणबी बांधवांनी अजिबात, माझ्या ओबीसी बांधवांनी अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. जे आहे ते होणार आहे, त्याची अधिक सुलभता होणार आहे. सगळ्यांच्या आक्षेपांना मी उत्तर देतो. ससाणे साहेब जे म्हटले, थोडं मला बोलू द्या. ससाणे साहेब माझा वेळ संपलाय. आपण पुढचा पाठ करू वाटल्यास. उत्तर दिले की आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आहे नागालँड वगळता. आता मी आपल्याला सांगतो, जसं साहेब म्हणाले की आमची जबाबदारी आहे, सरकारची सरकारची जबाबदारी आहे की मराठा समाजामधल्या ज्या माझ्या बांधवांची शासन कटिबद्ध आहे. लक्ष्मणजी न्यायालयापासून सर्व पातळीवरती लढू. ठीक आहे लक्ष्मणजी, शेवटची कमेंट, शेवटचे 10 सेकंद, पुढची भूमिका काय तुमची? या GRचा शेवटचा पॅराग्राफ ओबीसीचं आरक्षण संपवणारा, ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेणारा आहे. ऑलरेडी आता बोगस सर्टिफिकेटचा सुळसुळाट 25,000 5 लाख रुपयापर्यंत या सर्टिफिकेटचा रेट महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे, हे मी जबाबदारीने सांगतोय. आणि ओबीसीचं रिझर्वेशन या GRच्या माध्यमातून आज रोजी संपलेलं आहे. आता ओबीसी म्हणजे आमचं नुकसान झालं, मराठा समाजाला वाटतंय पुरेसं नाहीये. ठीक आहे, पण मला वाटतं थोडासा वेळ जावा लागेल. प्रॅक्टिकली ज्या क्षणाला या GRच्या आधारावर मराठा समाजाच्या हाती कुणबीची प्रमाणपत्र पडतील, अगदी सिद्धांत सर म्हणाले त्याप्रमाणे, तेव्हा एकदा आपण बघूया या सगळ्याचे काय राजकीय आणि सामाजिक परिणाम होतात ते, आणि हा किती मोठा विजय आहे, किती गुलाल आजच्या निर्णयामध्ये आहे, ह्या GR मध्ये आहे, ते नंतर कळेल. पण आज प्रेक्षकांना जेव्हा आपण हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा. जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकार नमलं का, सरकारला झुकावं लागलं का? तर 77% लोकांना वाटतंय होय, सरकारला झुकावं लागलं. 23% लोकांनाही असं वाटतंय. पण खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. माझी अपेक्षा ही होती तुम्ही सगळे तज्ज्ञ आज याल आणि ज्या प्रकारची चर्चा कराल अशी अपेक्षा होती, महाराष्ट्राला अपेक्षा होती, तशी चर्चा तुम्ही केली. खूप छान मुद्दे मांडले. खूप कौतुक तुमचं, मनापासून आभार, धन्यवाद. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.